का आपल्या महाराष्ट्राचं काही देशाचं काहीही खरं नाही, तेव्हा शरद पवार यांच्या हात बळकट करा. आमचे समरजित गाडगे आहेत, जयंत पाटील आहेत, जेवढे महाविकास आघाडीचे हे उभे आहेत लोक, त्यांना प्रचंड मताने निवडून घ्या. आणि मला हे तुमची ही जी जमाव दिसते एवढा प्रचंड, मला तर खात्री वाटते की मुश्रीफ गाडला जाणार, लक्षात घ्या. आता एकच शेवटची कविता ऐका. म्हणजे मी कविता पण करते, मी शिक्षिका आहे आणि आयुष्य माझं शिकवण्यातच गेलेले आहे. खरं एन डी पाटलांनी आम्हाला आमच्या आई वडिलांना सांगितलं, मी 1 रुपया घरात देणार नाही, मी राजकारण करणार, मी आमदारकीचे पैसे देणार नाही, मी मुलं बाळं बघणार नाही, तुमच्या लेकीला द्यायचं असलं तर नारळ आणि मुलगी द्या, बाकी मला काही नको. मग आमची आई काय म्हणाली, जरा वाद झाले घरात, वडील जरा संवेदनाशील होते. वडील म्हणले आपली मुलीने फुलं वेचली, तिथलं तिला काट्याकुट्यात ढकलायचं का. पण आई आमची जरा लढाऊ होती. ती म्हणले आपली पोरगी हे आहे, धाडशी आहे आणि कावळ्याची म्हणून ते संसार कुणीही करतं. एन डी पाटलांसारख्या वाघाचा संसार करणं यात अभिमान आहे. आणि त्यामुळे माझं त्या ठिकाणी लग्न आमचं ठरलं आणि यशस्वी झालं. आता मला एक शरदविषयी शेवटची कविता म्हणून दाखवते आणि मग रजा घेते. शरद पवारांवर कविता केली. ईडीची भीती घालता कोणाला, ईडीची भीती कुणाला घालता, समोर निष्कलंक मोती उभा आहे. कुस्तीचे डावपेच कुणाला सांगता, समोर भल्या भल्यांना अस्मान दाखवणारा हिंद केसरी उभा आहे. दररोज पवारांनी काय केलं, पवारांनी काय केलं का असं का विचारता. समोर पेटलेली मुंबई विझवण्यासाठी दिल्लीच्या सत्तेवर निखारा ठेवून हा अवलिया उभा राहिला. जातीवादी कोणाला म्हणतात, नामांतरासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावणारा हा योद्धा उभा आहे. अरे चोरासारखे उमेदवार का चोरता, चोरासारखे उमेदवार का चोरता, समोर लोखंडाचे सोने करणारा परीस उभा आहे. पवार थकले म्हणून कुणाला डिवचतात, समोर 84 वर्षाचा तरुण उभा आहे. संपवण्याची भाषा कुणाला करताय आणि कोणाला दाबताय, समोर उसळणारा समुद्र उभा आहे. हिमालयाचा रुबाब कुणाला सांगता, समोर निधड्या छातीचा सह्याद्री उभा आहे, सह्याद्री उभा आहे. धन्यवाद माई. आणि यानंतर आकाशाला क्षितिजाची मर्यादा असते, पण ज्यांच्या कार्यकर्तृत्वालाच मर्यादा नाही ते कागल गडिंग्लज उत्तर मतदारसंघाचे आपले लाडके उमेदवार आदरणीय राजे समरजित सिंह खाडगे साहेब, आपल्याला विनंती करतो या विराट सभेला आपण संबोधित करावं. आदरणीय राजे समरजित सिंह खाडगे साहेब. आज आपल्या कागल शहरामध्ये, आज आमच्या कागल शहरामध्ये आपल्या महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या परिवर्तन सभेमध्ये उपस्थित आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे